इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला 200 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. गाझा शहरात इस्रायली सैन्याने केलेले हत्याकांड उघड झाले असून यामुळे अमेरिकाही संतप्त झाली आहे. अमेरिकेने इस्रायली सैनिकांच्या एका बटालियनवर निर्बंध जाहीर केले आहेत. दरम्यान गाझामध्ये खान युनुस हॉस्पिटलमध्ये इस्रायली सैनिकांनी केलेल्या हत्यात 200 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. येथे खोदकामात 200हून अधिक मृतदेह सापडल्याचा आरोप हमासने केलाय, पण इस्रायल संरक्षण दलाने हमासचे आरोप फेटाळून लावले आहेत. श्रीलंका सरकार श्रीलंकेतील रामायण काळातील 52 ठिकाणे विकसित करणार आहे. रामायण ट्रेल नावाने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज आणि न्यासाचे पदाधिकारी यांनी नुकतेच रामायण ट्रेल प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. ब्रिटिश संसदेने सरकारने आणलेल्या सेफ्टी ऑफ रवांडा विधेयकाला मंजुरी दिल्याने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या पावलाचे स्वागत केले. बेकायदेशीर स्थलांतरितांना रवांडामध्ये पाठवण्याच्या मार्गात आता कसलेही अडथळे येणार नाहीत असा त्यांनी विश्वास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात अविस्मरणीय काम केले आहे. गेल्या 10 वर्षात 40 कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केले आहे. कठीण परिस्थितीत काम करणारे मोदी कणखर नेते आहेत अशी स्तुती JP मॉर्गनचे CEO जेमी डेमिन यांनी केली आहे. न्यूयॉर्कमध्ये इकॉनॉमिक क्लबने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारताने काल मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की या प्रक्षेपणामुळे भारताला नवीन तंत्रज्ञानासह ऑपरेशनला क्षमता प्राप्ती झाली आहे. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या निर्देशानुसार ही चाचणी करण्यात आली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये मोठी फसवणूक झाल्याचं समोर आलंय. शाखेतून वाहन कर्ज देताना 150 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही संपूर्ण फसवणूक ईशान्य भारतातील एका शाखेतून KYC मध्ये करण्यात आली आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने या प्रकरणी चौकशी सुरू केली असून तसेच या प्रकरणी काही लोकांना अटकही करण्यात आली. इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कॉमन कॉज आणि CPIL ने ही याचिका दाखल केली आहे. ADR हे या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते आहेत. ADR कडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत ज्या कंपन्यांनी राजकीय पक्षांना निधी दिलाय त्या कंपन्यांची ED आणि IT कडून चौकशी सुरू असल्याचा उल्लेख आहे. आता या कंपन्यांच्या चौकशीसाठी STI ची स्थापना करावी अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे. दिल्ली मद्य धोरण संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आज मोठा धक्का बसलाय. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मे पर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 26 एप्रिल पर्यंत वाढ केली होती. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर योगगुरू रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडने पुन्हा एकदा वृत्तपत्रातून जाहीर माफी मागितली. पतंजलीने बिनशर्त सार्वजनिक माफी या नावाने आज वृत्तपत्रामध्ये मोठ्या आकाराचा माफीनामा प्रसिद्ध केलाय. चीनच्या दक्षिण भागात असलेल्या गँगडॉंग प्रांताला गेल्या काही दिवसात तुफानी पावसाने झोडपले आहे. या प्रांतात आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 4 लाख लोक ठार झाले असून जवळपास 1 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अभिनेता रणवीर सिंग अलीकडेच त्याच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आलाय. क्लिपमध्ये अभिनेता एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. मात्र हा डीप फेक व्हिडिओ असल्याचे नंतर समोर आले. त्याच वेळी या कृत्याने नाराज होऊन रणवीर सिंगने यावर कडक कारवाई करत पोलिसात तक्रार दाखल केली. आता या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या नोडल सायबर पोलीस अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने डेटा वापरत नवीन रेकॉर्ड तयार केलाय. रिलायन्सने चीनच्या कंपनीकडून पहिला क्रमांक हिसकावलाय. डेटा ट्रॅफिक मध्ये चीनच्या कंपनीला मागे टाकत रिलायन्स जिओने पहिला क्रमांक पटकावलाय. रिलायन्स जिओ डेटा ट्रॅफिक मध्ये क्रमांक 1 ची कंपनी ठरली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने सांगितले की हिमालयातील 27% अधिक हिमनदी तलावांचा वर्ष 1984 पासून लक्षणीय विस्तार झालाय. या 676 तलावांपैकी 130 भारतात आहेत. उपग्रहांद्वारे मिळालेल्या माहितीवरून हे समोर आले आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या टेस्लाने भारतात आपला कारखाना सुरू करण्याची योजना तुर्तास रद्द केली आहे. कंपनीने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.
जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता कंपनी नवीन प्लांट उभारण्याऐवजी त्या प्लांटवर लक्ष केंद्रित करू इच्छिते. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचा खतरों के खिलाडी हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या कार्यक्रमाचा 14वा सीझन पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. बॉलिवूड, डेली सोप, म्युझिक इंडस्ट्री यासारख्या क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी या शोचे स्पर्धक म्हणून भाग घेत असतात. लवकरच खतरों के खिलाडी 14 चे शूटिंग सुरू होईल. शूटिंगसाठी एक खास ठिकाण निवडण्यात आलं आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार खतरों के खिलाडी 14चं शूटिंग हे रोमानियामध्ये होणार आहे.